हे काय आता? हे बघ गिफ्ट साडी. अहो मला कशाला आणलीत? तुला नाही ग, सरंजामेंसाठी आहे. त्या दिवशी पार्टीत आपण तानाची साडी दिली होती ना, तीच ही साडी. त्या पार्टीतल्या साडी प्रकरणाची आठवण सुद्धा काढू नका तुम्ही. तसं नाही ग, पण त्या दिवशी ही साडी आपल्याकडेच राहिली ना, त्यांना आज देईन. बर ठेवा इथे. माझं एक काम करा ना. आता काय काम राहिले? अगं मी कपडे बदलून रेडी सुद्धा झालोय. कसा दिसतोय? अगदी छान दिसतंय हा ध्यान आमचं. हो ना. मग आता काही काम बीम नको ना ग. बर मलाच जायला पाहिजे आता पान आणायला. पान? हो मग. अहो विक्रांत सरंजामे येणार तर मुखशुद्धीसाठी पान नको का? अरे हो बरोबर आहे तुझं. मग जा ना. आता तू निघाली तेच तर जा आणि घेऊन ये. आणि एक काम कर, त्या बबनकडनं नको आणू हा पान, त्याचं चांगलं नसतं. त्याच्या शेजारी पलीकडे तो पप्पू आहे ना, पप्प्या पप्प्या पानवाला, त्याच्याकडनं आण. काय हो शी. काय ग हे? काय झालं? अहो पाय मुरगळला माझा. असं कसं मुरगळला? बघू कुठे काय आहे. अहो रांगोळी वाचवायला गेले ना, त्याच्यात पाय मुरगळला माझा. ऐक तू असं कर, आता आतमध्ये बस, जरा शांत बस, म्हणजे बरं वाटेल. नाही हो नाही, आता पाहुणे येणार आहेत, आणली पाहिजेत ना पानं. मी निघते. अगं तू निघते कुठे निघते? एवढं दुखतंय तर असू दे, मी जाऊन पानं घेऊन येतो. कशाला हो, राहू देत. आणि तू बस आतमध्ये बस, जरा त्याला शेक बीक जरा व्यवस्थित मी आणतो. हा अहो पैसे. हा 2 स्पेशल मिठा. हा हो. काळजी घ्या पाहिजे. हो. त्याचे पटकन तयार होते, सरंजामे कधी पण येतील. ऍक्च्युली झेंडे वॉज राईट. सरांनी आधी कधीच ही मीटिंग चुकवली नव्हती. मग आज का चुकवतील? नाही पण सर खरंच आले नाहीत तर? काय? नाही नाही काही नाही, इथेच राहतो. झेंडे चल. या. अगं बाई, अगदी योग्य वेळेत आलात. म्हणजे अगदी वेळेवर आला का? या ना या या. बघितलं का? हा? कंदील लावलाय तुमच्यासाठी. हो पाहिलं, मगाशीच पाहिलं. या या. रांगोळी काढली आहे यांनी तुमच्यासाठी. वा छान आहे. या. अगं बाई लक्षात आहे का? रूल इज अ रूल. नाही पण आज पाहुणे आहात ना, राहू दे. तरी पण नियम सगळ्यांना सारखे. झेंडे शूज काढा. हो. या ना या या या. काय कुठे काय? पाहुणे बघितले नाहीत का कधी? इतकं कशाला चिडताय? निघा आता. यांचं नेहमीच झालंय हो. काय आलो? अहो काय बाई आहे, कसली फिसकारली अंगावर. झालं तरी काय? घरी पाहुणे आले तर जास्तच हुशारी करतायत. अच्छा, पाहुणे आले का त्यांच्याकडे? कोणीतरी बडे आलेले दिसतात म्हणून जरा उत्सुकता वाटली. चले. सरंजामे आलेले दिसत आहेत. ही संधी सोडता कामा नये. जाऊन भेटतोच. नाही नाही, आधी बघतो काय चाललंय ते. आमचं निमतर ना. बस सकाळी साफ केलंय. सकाळीच झालंय. माळा साफ करायचा राहिला हो. आमचं निमकर ना. पाणी आणते आलेच. घ्या.
आणि हा ग्लास आहे ना त्यांना? अच्छा, शबरीच्या बोरांसारखं सगळं टेस्ट करून द्यायचं. टेस्टसाठी नाही, सिक्युरिटीसाठी करायला लागतं सगळं. मोठ्या लोकांना काय काय करावं लागतं नाही, काय काय काळजी घ्यावी लागते. पर ईशा आणि तिचे बाबा यायच्या आधी ना मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. खरं तर मी जेवायला त्याच्यासाठीच बोलवलं होतं तुम्हाला. अगं बाई, नाही प्या ना, प्या, पाणी प्या. ईशाचं ना लग्नाचं वय झालंय. हळू हळू वर बघा, वर बघा. ओके, आता मी मला ना ईशाच्या लग्नाविषयी तुमच्याशी बोलायचंय. हो, शेजारच्यांच्या नात्यातलं एक स्थळ आलंय. तुम्ही आला होतात ना मागच्या वेळी आमच्याकडे, तेव्हा ती मंडळी आली होती ना इथे. आठवतंय? हा, तेच तर. तुम्हाला सांगते विक्रांत सर, मला ना फार काळजी वाटते हो ईशाच्या लग्नाची. आई आहे ना, मला असं वाटतं की तिचं लग्न व्हावं बिपिन टिल्लूशी. बिपिन टिल्लू सर, तुम्हाला आठवतो ना आपल्या ऑफिसमध्ये आलं होतं ते ध्यान? एका पायात एक चप्पल, दुसऱ्या पायात दुसरी चप्पल, ते येड. तरी या गाढवाला सारखं सांगत असतो, जरा नीट राहत जा. चंप काय नुसता. स्थळ अगदी चांगलंय. ईशाला नोकरी पण करू देणार आहेत ते. हा, मग प्रॉब्लेम काय? ईशा आणि तिचे बाबा, हाच प्रॉब्लेम आहे. ईशा लग्नाला नाही म्हणतीये आणि निमकरांचा पूर्ण सपोर्ट आहे तिला. यात मी काय करू शकतो? तुम्हीच करू शकता सर. सरांचं ती सगळं ऐकेल, मला खात्री आहे. सारखं तुमच्याबद्दल बोलत असते ती. आमची परिस्थिती बघताय ना, मला वाटतं तिला तरी चांगलं स्थळ मिळावं, चांगला पैसेवाला नवरा असावा. तुम्ही तिला पटवून द्याल ना? काय? हेच बिपिन टिल्लूशी लग्न करायला. तिला सांगा की तिच्यासाठी हे अगदी योग्य स्थळ आहे. प्लीज सांगाल ना? ओ टिल्लू, आपले आले वाटतं. ती हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही तिला समजून सांगाल ना? तिला सांगा की हे स्थळ तिच्यासाठी अगदी योग्य आहे. सांगाल ना प्लीज? हो हो. काय चाललंय? कुठं काय? नाही, काहीच नाही. काय नाही, काय नाही, काय नाही. बाबा, हे काय करत होते इथे? त्यांना यायला वेळ आहे का अजून? नाही, येतीलच एवढं. उगाच लोकांच्या घरात डोकून बघायचं. आले आले. बापरे, पाहुणे आले सुद्धा. अहो, काय किती वेळ? हॅलो सर. हॅलो. नमस्कार नमस्कार. मी थोडस अरे वा, माफ करा, हाताला चुना लागला. एक मिनिट सॉरी. बसा ना, बसा. हो. सर, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? हो. अरे हो, पाहुण्यांचं स्वागत करतो आधी. अरे ते कुठे ठेवलंयस? ते काय? हा, अरे सॉरी. सरंजामे साहेब, हे आपल्यासाठी आहे. माझ्या दुकानातली साडी आहे, राजनंदिनी साडी. आठवतं का? त्या दिवशी पार्टीत मिसेस सरंजामेंना देण्यासाठीच आणली होती, पण ती चुकून आमच्याकडेच राहिली. ठीक आहे. अहो, थांबा. आधी सरांना नाही द्यायचं काही? म्हणजे काय? भेंड्यांना द्यायचं. झेंडे. हा, तेच हो.
पण त्यांना द्यायचं ते तपासून मग सरांना देता. बरं ठीक आहे, हे घ्या. त्याची काही गरज नाहीये. द्या. आम्ही काय गिफ्ट देणार हो? तुम्ही एवढी मोठी माणसं, आम्ही देऊन देऊन काय देणार तुम्हाला? मनापासून एखादी गिफ्ट जेव्हा आपण देतो तेव्हा ती खूप मोठीच असते ईशाची आई. वा, अगदी लाखातलं बोललात साहेब. आणि गिफ्ट छोटी काय किंवा मोठी काय, गिफ्ट घ्यायला प्रत्येकालाच आवडते. मला तर खूप आवडतं. म्हणजे पाहुणे आले ना की मला अगदी घाई लागते की त्यांनी काय आणलंय माझ्यासाठी ते बघायला. आई अगं काय बोलतेस? हो. जेवायला घेऊयात. हा हो ताटं घे. हो. थांबा. हे घ्या. कशाला? अहो सांगा ना त्यांना कशाला. खरंच साहेब, कशाला हे गिफ्ट वगैरे? थँक्यू. उघडून तरी बघा. अरे वा, किती मस्त आहे ही मूर्ती. गजांत लक्ष्मी आहे ही जेव्हा घरी येते तेव्हा तिच्या पाठोपाठ लक्ष्मी देखील घरी येते. हो, आता लवकरच आमच्या घरी पण लक्ष्मी येणार आहे. जोगवा दे ग माय, जोगवा दे. आता कुठे आलीस ग दारावर? अगं मी नाही, माझी देवी घेऊन आली इथं मला. पण आता वेळ नाहीये ग, परत कधीतरी ये. घरी पाहुणे आलेत ना. माझी देवी इथं घेऊन आली मला, अशी कशी परत जाणार मी? जेडे, पैशासाठी नाही आली इथं मी. आणि तुझे पैसे तर अजिबात नको आहेत मला. जिचं हाय तीच देणार. माय वटी भर देवीची. अगं उद्या परत ये. ठरवून कुठं जात नाही आणि येत नाही मी. माझी देवी जिथं सांगणार तिथं मी जाणार. ही तुझी पोरगी आहे ना व? हो. लई देखणी आहे बघ. तुला सांगते माय, ही कुणाचं पण द्यायला ठेवणार नाही. सगळ्यांचं देणार. सबूत आहे तुला माझा. तिचं लग्न चांगल्या घरात व्हावं एवढीच इच्छा आहे बघ माझी. होणार. या घरात लगीन कार्य होणार. अगं तांदूळ आणि नारळ घेऊन ये, तुझी ओटी भरते. हो. अगं थांब, सवाष्णबाईंनी ओटी भरायची असते. भरून दे तिलाच ओटी. या महिन्यातच तिचं लगीन होणार. अगं आठवतेस का जरा लवकर? किती वेळ थांबून ठेवायचे पाहुण्यांना? आता थांबायला लागणार नाही दादा. पोरीचं लगीन होणार आणि कर्जतच्या देवीला येणार आणि वटी पण भरणार.
कर्जतची कुठली देवी? पारावरची अंबाबाई. तिनंच बोलवलंय हिला. कर्जतच्या देवीला येणार आणि वटी पण भरणार. येणार आणि वटी पण भरणार. मला अजूनही असं वाटतं की सर तुमच्या बरोबर मिटिंगला येतील. गेल्या 10 वर्षात तुमच्या सारखं सरांनी एकही मिटिंग कॅन्सल केलेली नाही. अहो निमकर फोन घ्या ना. ही मुलगी फोन इथेच विसरून गेली. एवढे आकडेमोड करून काय दिवे लावलेत निमकर? पुष्पा, आपण तुझ्या आणि माझ्या आपल्या नावावर 5-5 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यातून 20-25 हजार रुपयांची फार फार तर सोय होऊ शकते. बघा विचारून मालकांना, नाहीतरी ते तुमची वाट लावायलाच बसलेत. नाही मग हा प्रश्न सोडवायचा कसा? मी सोडवला असता, पण मी मूर्ख ना. काय काय म्हणालीस? नाही काही नाही. अगं बोल ना. ते टिल्लू म्हणाले होते ना की तुमच्या दुकानाचं कर्ज ते फेडतील म्हणून. एक तर ते पैसेवाले आणि ईशाविषयी किती जिव्हाळा आहे त्यांना. आणि मुलगा पण किती साधा आहे हो, किती चांगला आहे, आज्ञाधारक आहे आणि कायम आनंदी असतो. मी 2दा बघितलं ना त्याला. हो का? नाही, स्वतःला आयुष्यात काही ठरवता येत नाही, सगळं काही बापच ठरवतो. मग ही अशी मुलं आनंदी असणार नाही तर दुसरं काय? दुसरं काय बोलले? तुम्हाला टिल्लूंचं काहीच कसं आवडत नाही हो. तरी बरं आपली अवकात नाहीये काही बोलायची त्यांच्या पुढं. रे अवकात नाहीये? का अवकात नाहीये माझी? ठीक आहे, परिस्थिती नसेल माझी फारशी चांगली, पण माझी मुलगी, अरे माझी मुलगी गुणी आहे, माझी मुलगी सुंदर आहे, माझी मुलगी मोठ्या कंपनीत नोकरी करते. मी तिच्यासाठी तिला योग्य अशा वयाचाच मुलगा शोधणार आहे. हा असला घोड नवरा नको. अहो तो काही एवढा मोठा नाहीये, 8-9 वर्षांचंच अंतर आहे दोघांमध्ये. पुष्पा, अगं माझ्या डोक्याला किती ताप आहे आधीच, तरी सुद्धा तू परत परत त्या टिल्लूचा विषय का काढतेस? कारण त्यांनी मदतीची तयारी दाखवली म्हणून. पण मी माझ्या मुलीचा सौदा करणार नाही. किती वेळा सांगितलंय तुला? मी माझं दारिद्र्य संपवण्यासाठी तिचा बळी देणार नाही. हो काढलं मला वेड्या, गेले निघून. आता ना सोनारांनीच कान टोचले पाहिजे त्यांचे. सगळं तुमच्याच हातात आहे. कर्जतला पारावरची अंबाबाई आहे, ती हिला बोलवते असं म्हणाली ती. काय सांगतेस? हो ना. बापरे, आणखी काय म्हणाली सांग ना. अजून म्हणाली की महिन्याभरात माझं लग्न होईल. काय? महिन्याभरात लग्न तुझं? तू बोल ना. हे पण कोणाची होईल काय म्हणाली? ते कसं माहिती असेल अगं तिला? हा, ते कसं माहित असेल ना तिला. मग तूच नाही का विचारलंस? नाहीतर तिला सरळ सांगून टाकायचं की ऑलरेडी माझ्या बंगल्यात 2 मुलं, एक म्हणजे पिपिन टिल्लू आणि काय. सॉरी. हे पण ईशा, आमचा बिप्या तसा चांगला आहे ग. मी कुठे नाही बोलले, पण मला दुसराच मुलगा आवडलाय. नाही, मुलगा नाही, माणूस. विक्रांत सरंजामे. आई ग, काय लाजले पोरगी. पली. बर, पण एक प्रॉब्लेम आहे. आमच्या बाईसाहेबांना अजून हे कळलंच नाहीये की त्यांचं लग्न झालंय का नाही. कळेल आता लवकरच. राहू दे. काय करू मी? काय करू
एक काम कर, ऑफिस मध्ये अशी किती माणसं आहेत जी त्यांना आधीपासून ओळखतात. तू ना जरा अडून अडून चौकशी कर, म्हणजे मग तुला सगळं कळेल बघ. पण ईशा, यावेळी मात्र तू मनावर घे. हो हो नाही, हेच